हा खरं म्हणजे मित्रांनो एक अनुभव मी तुम्हाला सांगेन. मी ज्यावेळेस अनेक बाबा एक्सपोज करायला लागलो त्यावेळेस माझ्या खूप तक्रारी नागपूरमध्ये राहणारे बाळासाहेब देवरस सरसंघचालक RSS चे प्रमुख यांच्यापर्यंत गेल्या. मी तरुण भारतामधनच पत्रकारिता शिकलो आहे. तरुण भारताने मला पत्रकार बनवलं. 4 वर्ष तिथे मी सारखा लिहित होतो. माझा कॉलम बाळासाहेब देवरसही वाचत होते. स्वाभाविकच ते चिडले असतील आणि त्यांनी आमच्या दोन्ही संपादकांना बोलावून घेतलं, ज्यांच्या हाताखाली मी तयार झालो. एक मागो वैद्य जे पुढे जाऊन RSS चे बौद्धिक प्रमुख झाले, आणि दुसरे दिवा घुमरे ज्यांना आम्ही मामासाहेब घुमरे म्हणतो. या दोन संपादकांच्या हाताखाली मी तयार झालो. त्यांच्या हाताखाली मी लिहायचो. त्यांना बोलावलं आणि विचारलं की तुमच्या हाताखाली तयार झालेला श्याम मानव नावाचा पत्रकार देवाच्या आणि धर्माच्या विरुद्ध कसं काय काम करतो. त्यावेळेस त्यांनी त्यांना समजावून सांगितलं की श्याम मानव देव आणि धर्म याबद्दल बोलत सुद्धा नाही. देव आणि धर्माच्या नावावर सर्वसामान्य माणसाचं जे शोषण होतं, त्यांची लुबाडणूक होते, त्याच्या विरुद्धची तो चळवळ चालवतो आहे. यावर ते काय म्हणाले माहिती? यावर ते म्हणाले, असं असेल तर आपल्याला कुठे आपल्या घरामध्ये साप हवा आहे? पाहुण्याच्या लाठीनं तो साप मरत असेल तर चांगली गोष्ट आहे. म्हणजे आम्ही हिंदूंचं भलं करणारी माणसं, हिंदूंचं संवर्धन करणारी माणसं, आम्हाला कुठे आमच्या घरामध्ये अंधश्रद्धेचा साप हवा आहे? पण आम्ही स्वतः अंधश्रद्धा दूर करू शकत नाही. जर पाहुण्याच्या लाठीनं तो अंधश्रद्धेचा साप मारला जात असेल तर चांगली गोष्ट आहे. आणि RSS प्रमुख बाळासाहेब देवरसांनी किंवा त्यांच्या RSSने मला कधीही ऑर्गनाइज विरोध केला नाही. उलट तरुण भारताने सातत्याने माझ्या कामाची पाठराखण केलेली आणि पाठिंबा देत आलेला. मी या निमित्तानं एवढीच आठवण देऊ इच्छितो की देवेंद्रजी फडणवीस, तुम्ही RSS वालेच आहात ना? किमान बाळासाहेब देवरसांपासून एवढं तर शिका. तुम्ही हिंदूंचे कैवारी, तुम्ही म्हणतात आम्ही सगळं हिंदूंकरता करतो. शोषण कुणाचं होत आहे? खरातने पोलिसांचं म्हणणं असं आहे 101 स्त्रियांचं शोषण केलं. अनेक वृत्तपत्रांनी आणि TV चॅनल्सनी दाखवलं की 1000पेक्षा अधिक स्त्रियांचं शोषण झालं असावं. या सगळ्या स्त्रिया कोण आहेत? सगळ्या हिंदूच आहेत ना? ही 1500 कोटीची संपत्ती त्यांनी जी गोळा केली ते कोणाला लुबाडलं? हिंदूंनाच लुबाडलं ना. मग ज्या हिंदूंचं तुम्हाला संवर्धन करायचंय, ज्यांचं भलं करायचंय म्हणून तुम्ही राजकारण करता, त्याच हिंदूंना शोषणाच्या दारामध्ये का ढकलता? या बाबांच्या जबड्यामध्ये नेऊन का पोचवता? उलट तुम्ही असे बदमाश बाबा, धीरेंद्र कृष्ण महाराजांसारखे, जो आव्हान स्वीकारायला तयार नाही, कारण त्याला माहित आहे हनुमानजी त्याच्याशी काही बोलत नाही, त्याला काही सांगत, त्याला काही कळत नाही. समोरच्या माणसाचा चेहरा पाहून त्याला त्याचा टेलिफोन नंबर कळत नाही, त्याचं नाव कळत नाही, काही कळत नाही, म्हणून तो आव्हान स्वीकारायला तयार नाही. पूर्वी 30 लाखाचं आव्हान होतं, आता 80 लाखाचं झालेलं आहे. ते दिलं त्याला तरी तो यायला तयार नाही. कारण त्याला माहित आहे मी पत्रकारांसमोर आलो तर मला एकाही माणसाचं नाव सांगता येणार नाही, त्याचा टेलिफोन नंबर सांगता येणार नाही, कारण माझ्यापर्यंत हे लोक माहितीच पोचू देणार नाही. आणि दैवी शक्तीनं मला काही ओळखता येत नाही. त्यामुळे माझा पराभव 100% निश्चित आहे. आणि म्हणून तो यायला तयार नाही. असला बाबा घेऊन तुम्ही गावोगाव हिंडता, त्याच्या पायावर डोकं ठेवता, त्याला प्रतिष्ठा देता. प्रदीप मिश्रा सारख्या बाबाला घेऊन हिंडता. राधेमा सारख्या बाबाला कायदा लागत असून तिला लावला नाही तुम्ही. पोलीस कमिशनर हा कायदा लावायला तयार नाही. त्यांना समजावून सांगितल्यानंतर सुद्धा ही तक्रार मी स्वतः तुमच्यापर्यंत पोहोचवली होती, तरी तुम्ही ऍक्शन घेतली नाही. तुम्ही या सगळ्या बाबांचं संरक्षण करता. आणि कोणत्या महाराष्ट्रामध्ये? शाहू फुले आंबेडकरांच्या पुरोगामी महाराष्ट्रामध्ये. संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, नामदेव, गाडगे महाराज, तुकडोजी महाराज, या सगळ्या पुरोगामी संतांच्या महाराष्ट्रामध्ये तुम्ही हे करता. बरं, तुम्ही आता नाटक करता आहात की जादूटोणा विरोधी कायद्याच्या निमित्तानं काहीतरी तुम्ही करता आहात. 7 कोटीचं बजेट तुम्ही सँक्शन केलं. या 7 कोटीच्या बजेटच्या माध्यमातून तुम्ही काय तयारी करता आहात तेही मी तुमच्यापर्यंत पोहोचवतो. यांनी काही संस्थांची निवड केली आणि त्यांना खिरापत वाटायचं ठरवलेलं आहे. ज्या संस्था जादूटोणा विरोधी कायद्याचं प्रशिक्षण करणार आहे, लोकांपर्यंत तो कायदा पोहोचवणार आहे, त्यांची काही नावं तुम्हाला वाचून दाखवतो. एक आहे सत्य साई सेवा मंडळ जळगाव.
सत्यसाई बाबा हवेमध्ये हात फिरवायचे, विभूती निर्माण करायचे, अंगठ्या निर्माण करायचे, त्यांच्या नावाने असलेलं मंडळ अंधश्रद्धा निर्मूलनाचं काम करणार आहे, जादूटोणा विरोधी कायदा पोहोचवणार आहे. जादूटोणा विरोधी कायदा किती कठीण आहे मी तुम्हाला सांगतो. मला सगळ्यांना समजावून सांगावं लागला, देवेंद्रजी तुमच्यापर्यंत बारकावे पोहोचवल्यानंतरच तुम्ही याला मान्यता दिलेली आहे. त्यातले सगळे बारकावे समजून घेणं हा एक्सपर्टचा मुद्दा आहे. पोलिसांचं मी 7 तासांचं ट्रेनिंग घ्यायचं आणि शेवटी 50 प्रश्नांचा एक परीक्षेचा पेपर त्यांचा घ्यायचा. पोलीस अधिकारी हसायचे, ते म्हणायचे मी IPS अधिकारी आहे. ठाणेदार म्हणायचे सर मला 15 वर्ष झाले पोलीस खात्यात येऊन सारखा कायदा वापरून, तुम्ही मला पेपर सोडवायला सांगता. मी हसायचो, मी म्हणायचो पेपर तर फक्त तुम्हाला लिहायचा आहे, हो नाही टिकणार करायचं आहे. मग आपण सामायिक पाहू, मी काही तुम्हाला मार्क्स वगैरे देणार नाही, इथेच आपण सोडवू पेपर. आणि मग जेव्हा तो 50 प्रश्नांचा प्रश्न त्यांनी उत्तरं लिहिलेली असायची आणि मग जेव्हा आम्ही चर्चा करायचो पहिल्या प्रश्नाचं उत्तर काय असायला पाहिजे, एक दुसऱ्याला विषय, हे तुला 15 वर्ष झाली तरी चुकला, अबे तुला तर 16 वर्ष झाली ना, तू तर चुकला. 15 16 वर्ष पोलीस खात्यामध्ये ज्या अधिकाऱ्यांनी गाजवलेली आहे, घातलेली आहे, कायदा वारंवार वापरलेला आहे, त्यांच्याबाबत जर चुका होतात तर हे सत्यसाई सेवा मंडळ, जोगाई माता सांस्कृतिक मंडळ, आई देव मोगरा महिला मंडळ हे पोचवणार आहे, हे प्रशिक्षण करणार आहे, हे अंधश्रद्धा निर्मूलन करणार आहे. मला माहित आहे हे सरकार खिरापत वाटणारं सरकार आहे. आमदारांना कोटा असतो, एवढे पैसे तुम्ही खर्च करायचे, यातले किती टक्के तुम्ही घ्यायचे आणि काय करायचे तुम्हाला सगळ्यांना माहित आहे. पत्रकारांना नीट माहित आहे, माहित नसेल त्यांना विचारून घ्या. खिरापत वाटणारं सरकार आहे, वाटा ना, नो प्रॉब्लेम. शेवटी तुम्हाला जनतेनं बऱ्या वाईट अर्थानं का होईना तुमच्या हाती अधिकार दिला, वाटा खिरापत. अरे सामाजिक न्याय विभागाचं बजेट कदाचित 50,000 कोटींचं आहे, वाटेल तेवढी खिरापत वाटा ना. पण जादूटोणा विरोधी कायद्याच्या नावाखाली का वाटता? अरे महाराष्ट्र सरकारच्या खर्चानंच 325 ट्रेंड वक्ते तयार केलेले आहेत. तुमचेच हे वक्ते तयार केलेले वक्ते, त्यांच्या माध्यमातून तुम्ही या लोकांचं प्रशिक्षण करणार की या लोकांना खिरापती वाटून नुसता पैसा उधळणार, हे तुमचं तुम्हाला ठरवायचं आहे. या निमित्तानं मी तुम्हाला एवढंच सांगतो देवेंद्रजी, मी तुमच्यावर काय टीका करतो, तुम्ही माझ्यावर काय टीका करता हे फारसं महत्वाचं नाही. तुम्ही महाराष्ट्राच्या जनतेच्या भल्याकरता काय करता हे महत्वाचं आहे. मी महाराष्ट्राच्या जनतेच्या भल्याकरता काय करतो हे महत्वाचं आहे. कदाचित तुमच्या लक्षात आलं नसेल की आपण जे गेल्या 10 वर्षापासून पाप केलं, जादूटोणा विरोधी कायद्याचा प्रचार प्रसार थांबवला, अंमलबजावणी पण थांबवली. अतिशय जबाबदारीनं मी बोलतोय. पोलिसांचे माझ्याकडे सारखे फोन यायचे की सर FIR करता येतो पण माझ्यावर दबाव आहे, अमुकाचा फोन आहे, तुम्हीच प्रेस कॉन्फरन्स वगैरे घ्या, दबाव काढा. अलीकडच्या काळामध्ये जेव्हापासून ही SIT गठीत झाली, केवळ 2 महिने झाले, या 2 महिन्यामध्ये 35 जादूटोण्याच्या कायद्याखाली केसेस दाखल झालेल्या आहेत. एका बाजूने जनता सुटली, धडाधड केसेस करायला लागली, तक्रारी करायला लागली, आणि दुसऱ्या बाजूने FIR न दाखल करणारी पोलीस यंत्रणा जादूटोणा विरोधी कायद्याखाली धडाधड FIR दाखल करायला लागलेली आहे. हे बदलतं वातावरण आहे. हे बदलतं वातावरण असंच कायम ठेवा. तुम्ही आजपर्यंत गेल्या 10 वर्षामध्ये जे पाप केलं त्यामुळे अशोक खरात सारखे बाबा तयार झालेत. एवढ्या मोठ्या संख्येनं स्त्रियांचं शोषण करू शकले, 1500 कोटी एवढी गडगंज संपत्ती लोकांची लुबाडू शकले. आता तरी तुमच्या लक्षात आलं असेल की तुम्ही काय चूक करत आहात. आता तरी सुधरा. जर तुम्ही सुधारला आणि जादूटोणा विरोधी कायद्याचा उत्तम प्रचार प्रसार करवला, जर तुम्ही या कायद्याची अतिशय उत्तमपणे अंमलबजावणी केली, तर कदाचित हा शाहू फुले आंबेडकरांचा पुरोगामी महाराष्ट्र, संत नामदेव ज्ञानेश्वर तुकाराम महाराज, गाडगे महाराज, तुकडोजी महाराजांचा महाराष्ट्र तुम्हाला नायक म्हणून लक्षात ठेवेल. अन्यथा हा संपूर्ण महाराष्ट्र आयुष्यभर तुम्हाला खलनायक म्हणत राहील. एवढंच आवाहन करून मी या ठिकाणी थांबतो. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद.